नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। उद्या आहे अंगारक चतुर्थी आणि आपल्या श्रावण महिन्यातील खूप मोठी चतुर्थी आहे। गणपती बाप्पाच्या आपण बरेच जण सेवा करत असतो आणि चतुर्थी ही तर आपल्या महिलांची खूप आवडती चतुर्थी असते, अंगारक चतुर्थी ही। तर उद्या काही आपल्याला उपाय करायचे आहेत। उद्यापासून आपण जर काही आपल्या घरात ह्या सेवा केल्या तर आपल्या घरात धन धान्य कधी कशाचीच कमी राहणार नाही। तर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि ज्या घरात जर गणपतीची कृपा असली तर त्या घरात म्हणतात साक्षात रिद्धी सिद्धी पाणी भरतात। आणि लक्ष्मी मातेचा गणपती देव हा मानसपुत्र आहे, त्यामुळे जिथे आपलं मूल असते तिथे तर माता लक्ष्मी आवश्यक असते। आणि लक्ष्मी कोणाला नको आहे? ज्याला त्याला लक्ष्मी हवी आहे। त्यामुळे आपण जर ह्या काही उपाय केले, काही सेवा केल्या तर आपल्या घरात नक्कीच रिद्धी सिद्धी पाणी भरतील। तर बघा काय करायचं आहे। गणपती बाप्पाचा तसा तर मानला तर दिवस बुधवार आहे, परंतु उद्या खूप मोठा योग आलेला आहे अंगारक चतुर्थीचा। म्हणून उद्यापासून काय करायचं आहे, आपल्या घरात खूप मोठ्या लोकांना बरेच आजार असतात, कोणाला आठवण राहत नाही, कोणाला काही अभ्यासाचं स्मरण राहत नाही। त्यासाठी गणपती बाप्पाची सेवा ही खूप उपयुक्त ठरत असते, कारण बुद्धीचा कारक गणपती देवता आहे। आणि त्याबरोबर वृद्धी, धनलाभ, आरोग्य, संतान यांच्या प्राप्तीसाठी गौरीपुत्र गणेशाची पूजा करायची असते आणि काही व्रत करून उपाय सुद्धा करायचे असते। तर बघा, बुधवारच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी गणेश लक्ष्मी स्तोत्र या स्तोत्राचा पाठ श्रद्धा भक्तीने करायचा। आणि ज्या घरात हा पाठ केला जातो त्या घरातून असं म्हणतात की कधीही लक्ष्मी बाहेर जात नाही आणि त्या माणसास प्रत्येक सुखाची प्राप्ती होते। त्यांच्यावर कधीही कोणतेही संकट येत नाहीत, कारण साक्षात विघ्नहर्ताची जिथे वास असतो तिथे संकटाचा नाश होतो। तर काय करायचं, चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीस स्वच्छ आंघोळ घालायची, अभिषेक करायचा पंचामृताने। थोडेसे तांदूळ घ्यायचे, ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे हळद लावून, आणि त्या तांदळावर गणपती बाप्पाची स्थापना करायची। सोबत माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर ठीक आहे, नाहीतर एक सुपारी घ्यायची आणि ती लक्ष्मी माता म्हणून ती सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर पंचामृताने धुवून पुसून ती पण त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या शेजारी ठेवायची आणि षोडशोपचारी पूजा करायची। नंतर गणपती लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करायचा। तर हे पाठ करताना लाल आसन बसण्यासाठी घ्यायचं। वाचणाराचं तोंड उत्तरेकडे असावे। गणपती बाप्पाला दुर्वा वाहायच्या, गुळाचा नैवेद्य दाखवायचा, गुळ खोबऱ्याचा किंवा साधा गुळ असला तरी चालते। मोदक करायचे, मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर कापूर आरती घ्यायची। कापूर आरती झाल्यानंतर हे स्तोत्र वाचायचं आपण।
तर आधी संकल्प करायचा की मी हे स्तोत्र 5 वेळ, 7 वेळ किंवा 11 वेळ, 21 वेळ, 51 वेळ, 108 वेळ तुम्हाला जसं शक्य होईल तसा संकल्प करून याचा पाठ करायचा. तर ह्या सेवेचा परिणाम आपल्याला 3 महिन्याच्या नंतर पाहायला मिळतो. 3 महिने ही सेवा करायची. तर तुम्ही दर बुधवारी करू शकता किंवा दर चतुर्थीला करू शकता. तर थोडक्यात आपण गणेश लक्ष्मी स्तोत्र पाहू. ओम नमो विघ्नराजाय सर्वसौख्यप्रदायिने दृष्टारिष्टविनाशाय पराय परमात्मने लंबोदर महावीर्य नागयज्ञोपशोभितम् अर्धचंद्रधरदेव विघ्न व्यूहविनाशनम् ओम ह्रारीरुं हुं हे हो हम हेरंबाय नमो नमः सर्वसिद्धिप्रदोषि त्वं सिद्धिबुद्धिप्रदे भव चिन्तितार्थप्रदस्तस्व हि सततमोदकप्रियाः सिन्धुरारुणवस्त्रैश्च पूजितो वरदायक ईदगणपतिस्तोत्र यः पठेद्विमात्रः तस्य देह च गेह च स्वयं लक्ष्मीनं मुज्जयति. हे म्हणायचं आपण. आपल्याला जसं शक्य होईल तितक्या वेळ म्हणायचं. आणि ही आपल्या गणपती बाप्पाची सेवा आपण दर बुधवारी करू शकता किंवा दर चतुर्थीला करू शकता. आणि या सेवेनं आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.